आतिश गायकवाड दादांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक लगातार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच जिग्नेश मेस्त्री साहेबांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. इथे मात्र पुन्हा एकदा थोडासा हलक्या हाताने खेळून काढतो. चेंडू सरत जातो तो मिडविकेटच्या क्षेत्राच्या हातामध्ये आणि एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात. चांगली सुरुवात करून देतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली ती 15. पहिला धक्का बसतोय. गौतम मात्र तंबूमध्ये परततोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15, परंतु पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. नानी पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. कारण पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा कुठल्या गेल्या होत्या आदित्य आणि गौतम याने, परंतु गौतम मात्र बाद होतोय. पुन्हा एकदा नानी सामना करतो. उजव्या हाताचा फलंदाज इथे मात्र खोलवरच्या टप्प्याचा चेंडू होता. बॅट चिकाडा घेऊन चेंडू सरळ जातो थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. धावसंख्या झाली ती 16. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जाऊन भर पडते. अतिरिक्त धावसंख्या संघाची धावसंख्या झाली ती 17. जोरदार फटका खेळून काढतोय. चेंडू सरळ जातो तो मिडविकेट क्षेत्राच्या हातामध्ये. एक धाव या दरम्यान दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत. पुन्हा एकदा जोरदार फटका, परत इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, परिणामी 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. या चौकाराने धावफलक मात्र वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावांवरती. धावसंख्या झाली ती, माफ करा, 22 धावा.
पुन्हा एकदा पाचवा चेंडू दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ झाला आहे. नाणी रॅटम राऊंडचा मारा करताना सामना करीत अभिषेक. इथे मात्र उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगले गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकच धावा समाधान म्हणावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 धावांवरती. पुन्हा एकदा नाणीचा शेवटचा चेंडू. सामना करेल तो आदित्य. आदित्य आपल्या वैयक्तिक 11 धावांवरती खेळतोय, तर अभिषेक आपल्या वैयक्तिक 5 धावांवरती खेळताना संघाची धावसंख्या झाली ती 23. इथे मात्र आवाक्या बाहेरचा चेंडू. पंच सँडी दोन्ही हात फैलावून इशारा करतायत की हा अतिरिक्त धावसंख्या आहे. या अतिरिक्त धावसंख्येने धावफलक वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली 24 धावांवरती. पुन्हा एकदा नाणी. सामना करेल तो आदित्य. इथे मात्र चांगला चेंडू, परंतु आखूड टप्प्याचा चेंडू असल्यामुळे पंचाने तो नो घोषित केला. 2 अतिरिक्त धावा. या 2 अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 धावांवरती. साई मावळेने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि शुभम 11 संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. धावसंख्या झाली ती 26. शेवटचा चेंडू नाणीचा. इथे मात्र चांगला चेंडू. इथे मात्र फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. खेळण्याचा हलक्या तर खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये आणि निर्धाव चेंडू जातोय. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 26 धावा. चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती पाहायला मिळतं आणि एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावांवरती. तिसऱ्या षटकातील हा दुसरा चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो आदित्यचा. आडव्या हाताने खेळलेला फटका फुलटॉस बनून खेळला आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय. या चौकाराने धावफलक मात्र वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावांवरती. पुन्हा एकदा आता मात्र काहीसा राकेशवरती दबाव जाणवतोय. आता पुन्हा एकदा चांगलाच फटका. चेंडू सरळ जातो तो मिडविकेटच्या क्षेत्राच्या हातामध्ये. 1 धाव दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत. या एकेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावांवरती. चांगली सुरुवात करून देतोय तो आदित्य. आदित्य आपल्या वैयक्तिक 15 धावांवरती घेताना इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त जोरदार फटका आपल्याला पाहायला मिळतो तो अभिषेकच्या फळीमधून. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अभिषेक आणि आदित्यची. आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचती 38 धावांवरती. पुन्हा एकदा राकेश. इथे मात्र काहीसा आवाक्या बाहेरचा चेंडू. नक्कीच काहीसा दबाव जाणवतो तो राकेशच्या गोलंदाजावरती आहे. आदित्य आणि अभिषेक काहीसा सूर गवसत नाहीये. तो राकेशला चांगली फलंदाजी काहीसा दबाव निर्माण करतायत, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं महागडं षटक म्हणता येईल. चेंडू झाला ते 4. धावसंख्या झाली 41. पुन्हा एकदा चांगलाच फटका जोरदार फटका होता, परंतु इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला सीमारेषेवरती पाहायला मिळते. एकच धाव समाधान म्हणावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धावांवरती. शेवटचा चेंडू. सामना करेल पुन्हा एकदा अभिषेक. जोरदार फटका मारतोय. चेंडू सरळ जातो तो मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 धावांवरती. अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे. तर काल जर पाहिलं तर काल या मैदानावरती सर्वाधिक धावसंख्या होती ती 55. बघूया या षटकामध्ये या स्पर्धेची सर्वाधिक मोठी धावसंख्या उभी केली जाते का. एक चांगली संधी आहे शुभम 11 संघासमोर.
अद्याप 3 षटकामध्ये 42 धावा उभे धावसंख्या झाली 43. शेवटचं षटक सामना करेल तो अभिषेक. अभिषेक आपल्या वैयक्तिक 12 धावावरती खेळतो तर आदित्य आपल्या वैयक्तिक 17 धावावरती खेळताना प्रथमेश जांभूळकर सामना करेल तो अभिषेक. शेवटचं षटक घेऊन येईल प्रथमेश. संघाची धावसंख्या झाली 43. इथे मात्र आकुंठा पाय चेंडू चेंडू सरळ जातो तो सीमा रेषे बाहेर कणकणीत चौकार. पूर्णपणे फायदा उचलला अभिषेक आणि चेंडू सरळ पाठवतो तो सीमा रेषेच्या बाहेर आणि अतिरिक्त 5 धावा. पुन्हा एकदा चेंडू सरळ जातो तो फायनलच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्राच्या चेंडूवरती येतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक लगातार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धावा एक चौकार अशा 5 धावा. त्यानंतर पुन्हा एकदा एक चौकार येतो. अशा आता 9 धावा खर्च करतो तो प्रथमेश. एक चेंडू आता मात्र दुसरा चेंडू सामना करतो पुन्हा एकदा अभिषेक. संघाची धावसंख्या झाली ती 52. पुन्हा एकदा जोरदार फटका चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषे बाहेर दणदणीत कणकणीत चौकार. थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मला परिणामी चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून जातो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 56 धावा. या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावा. पुन्हा एकदा चेंडू सरळ जातो तो सीमारेषे बाहेर चौकार. लगातार 4 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झाली ती 60. सर्वाधिक मोठी धावसंख्या. इथे मात्र पुन्हा काहीसा गोलंदाजावरती दबाव आपल्याला पाहायला मिळते प्रथमेश. इथे मात्र जोरदार फटका चेंडू सरळ जातो बॅक टू बॅक चौकार. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अभिषेकची. धावसंख्या झाली ती 64. 4 चेंडूचा खेळ झाला आहे. पुन्हा एकदा जोरदार फटका चेंडू सरळ जातो सीमारेषेवरती. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचती 65 धावांमध्ये. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. खूपच महागड षटक म्हणता येईल. 65. शेवटचा चेंडू सामना करेल तर आदित्य. संघाची धावसंख्या झाली ती 65. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका चेंडू सरळ जातो सीमारेषेवरती. एक धाव पुन्हा होते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न असेल का आणि गडी बाद होतोय. आदित्य मात्र बाद होतोय. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होता. 66 धावा उभा करतायत तर शुभम इलेव्हन संघ विजयासाठी 67 धावांचं लक्ष्य फार मोठं लक्ष्य म्हणता येईल. 4 षटकामध्ये 67 धावांचं लक्ष्य उभं ठेवलंय तर शुभम इलेव्हन संघाने जबरदस्त. Wanna feel, wanna breathe, wanna.
सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करताना 24 चेंडू आणि 67 धावा. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू पंच तो वाईट घोषित करत आहेत. अतिरिक्त धाव 2 धावा. या अतिरिक्त धावसंख्येने संघाचं खातं उघडते. धावसंख्या झाली ती 2. साई माऊली 11 संघासमोर 67 धावांचं लक्ष आहे. इथे मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त धाव लगातार अतिरिक्त धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. परिणामी या अतिरिक्त धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 3. विजयासाठी अजूनही 64 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 64 धावा. पुन्हा एकदा ती मात्र जोरदार फटका. चेंडू सर जातो सीमा रेषे बाहेर. फुलटा चेंडू होता आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलला. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला अडवता देखील आला नाही आणि चेंडू सरळ जातो तो सीमारेषेच्या बाहेर. आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवरती. पहिल्याच चेंडूवरती 7 धावा खर्च करतोय हा गोलंदाज. इथे मात्र पुन्हा एकदा राईट राऊंडचा मारा करताना इथे मात्र काहीसा आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सरळ जाऊन आदळतो तो पायावरती. निर्धाव चेंडू होतोय. पहिल्या षटक प्रगतीवर होते आहे. पहिल्या षटकातील अद्याप 2 चेंडूचा खेळ झाला आहे. राकेश आपल्या वैयक्तिक 4 धावांवरती खेळतोय तर 3 अतिरिक्त धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या झाली ती 7. विजयासाठी अजूनही 60 धावांचं लक्ष. 22 चेंडू आणि 60 धावा. या दरम्यान पुन्हा एकदा थोडासा अखूट टप्प्यात चेंडू होता. चेंडू सरळ जातो तो स्क्वेअर लेगच्या क्षेत्राच्या हातामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती. एकच धावा समाधान मानावा गेलते राकेशला. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावांवरती. 3 चेंडूचा खेळ होतोय पहिल्या षटकातील. मैदानावरती लाईट देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र जोरदार फटका. चेंडू सरळ जातो तो मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती अडवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र एका धावा समाधान मानावा गेलं राकेश आणि नानीला. धावसंख्या झाली ती 8. पुन्हा एकदा सामना करेल तो नाणी. इथे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक चलाक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. परिणामी एक गडी बाद होतोय. चांगलं यष्टीरक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. आदित्यचं चलाक चतुर असे यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पहिला धक्का बसतोय तो नाणी याच्या स्वरूपात. विजयासाठी 67 धावांची आवश्यकता असताना संघाची धावसंख्या झाली ती 9. एक गडी बाद 9 धावा. संघाची धावसंख्या झाली ती 10. नवीन फलंदाज उज्ज्वल खेळपट्टीवरती येतोय. इथे मात्र जोरदार फटका. चेंडू सरळ जातो सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स. स्ट्रेट चौकार आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त फलंदाजी. या चौकाराची आवश्यकता होती. तो चौकार आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 धावांवरती. विजयासाठी अजूनही 53 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रति षटकामागे जवळजवळ 17 धावांची आवश्यकता. म्हणजे 3 ते 4 चौकारांची आवश्यकता असेल प्रत्येक षटकामागे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला खोलवरच्या टप्प्याचा चेंडू होता. ब्लॉकआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती 14.
अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. खेळपट्टीवरती येतो उज्ज्वल आणि नानी फलंदाजीसाठी आहे. उज्ज्वल आपल्या वैयक्तिक 4 धावांवरती खेळतोय तर नानी आपल्या वैयक्तिक 1 धावांवरती खेळतोय. नवीन गोलंदाज गौतम आपला वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन येईल. सामना करेल तो नानी. पहिला चेंडू इथे मात्र मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ जातोय तो मिडविकेटच्या क्षेत्राच्या हातामध्ये. या दरम्यान दोन्ही फलंदाज 1 धाव सहजरित्या पूर्ण करतायत. धावसंख्या झाली ती 15. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार रोखण्याचा प्रयत्न असेल, काहीसा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असेल, कारण फार मोठं लक्ष आहे. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटची काडा घेऊन चेंडू सरळ जातो तो कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकच धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते उज्ज्वलची. उज्ज्वलचा तिसरा चेंडू सामना करेल. इथे मात्र पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू पंचांनी तो नो घोषित केला आणि या अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावांवरती. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. अद्याप 2 चेंडूमध्ये केवळ 3 धावा खर्च करतोय. विजयासाठी अजूनही 50 धावांची आवश्यकता. 16 चेंडू आणि 50 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू सरळ जातोय तो यष्टीरक्षक आदित्यच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत अद्याप खर्च करतोय. चांगला धावगतीवरती अंकुश मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय. आता मात्र काहीसा दबाव देखील आपल्याला पाहायला मिळते. साई माऊली धोनीच्या या दोन्ही फलंदाजांवरती काहीशी संत गतीने चाललेली ही धावफलक म्हणता येईल. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला सीमारेषेवरती पाहायला मिळते. एक जबरदस्त गोलंदाजी, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याचा इथे संधी उपलब्ध करून देत नाही हा गोलंदाज. धावसंख्या झाली ती 18. 4 चेंडू आणि 18 धावा. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू सामना करेल तो उज्ज्वल. जोरदार फटका पुन्हा एकदा चांगला जबरदस्त क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती. 5 चेंडू खूपच चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आता मात्र खूपच चांगली गोलंदाजी, धावगतीवरती अंकुश मिळवतोय. आता मात्र पुन्हा एकदा शेवटचा चेंडू जोरदार फटका खेळून करतो. चेंडू सरळ जातो तर सीमारेषे बाहेर. धावसंख्या झाली 23. विजयासाठी अजूनही 44 धावांचं लक्ष. बारा चेंडू आणि 44 धावा. फार मोठं लक्ष आहे. म्हणजे प्रति षटकामागे 22 धावांची सरासरी आवश्यक आहे विजयासाठी साई माऊली संघाला. मग या उज्ज्वल आणि नानी कशा प्रकारे फलंदाजी करतो, कारण काही एकतर्फी आपल्याला सामना पाहायला मिळतोय. कारण फार मोठं लक्ष या स्पर्धेचा आपल्याला पाहायला, लक्षाचा पाठलाग करताना साई माऊली संघ 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 23 धावा. पुन्हा एकदा उज्ज्वल. इथे मात्र पुन्हा एकदा थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जातो तो कव्हरच्या क्षेत्राच्या हातामध्ये. या दरम्यान 1 धाव. दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात. या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 24 धावांवरती. विजयासाठी अजून 43 धावांचं लक्ष पाठलाग करताना आता मात्र नानी सामना करेल तो रॅटम राऊंड मारा करताना. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. इथे मात्र दुसरा चेंडू काहीसा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, काहीसा चम्मच फटका आपल्याला पाहायला मिळतो. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न. तिसरी धाव देखील इथे या दरम्यान सहजरित्या पूर्ण होते का, आणि 3 धावा 4 धावा धावून पूर्ण होतात. या स्पर्धेतील
4 धावा पहिल्यांदाच धावून पूर्ण केल्या आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगला ताळमेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी चौकार वाचवला परंतु तिथे 4 धावा धावून पूर्ण करतायत. जबरदस्त ताळमेळ या दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावांवरती. पुन्हा एकदा तिसरा चेंडू काहीसा आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न परंतु चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. काहीसा टप्पा पडल्यानंतर फिरकी घेतोय चेंडू आणि चेंडू सरळ जात होतो आदित्यच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या झाली ती 28. पुन्हा एकदा चौथा चेंडू सामना करतो नाणी. इथे मात्र आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ सीमा रेषेबाहेर. चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचती 32 धावांवरती. विजयासाठी अजूनही 35 धावांची आवश्यकता. तिसरा षटक प्रगतीपदावरती. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ झाला आहे. आता मात्र 5वा चेंडू. पुन्हा एकदा सामना करतो नाणी. इथे मात्र नाणी पूर्णपणे बीट होतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि दुसरा धक्का बसतोय तो साई माऊली संघाला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चला गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजाची आणि चांगलं यष्टिरक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. आदित्यचा परिणामी दुसरा धक्का बसला साई माऊली संघाला. धावफलक मात्र स्थिर आहे. धावसंख्या झाली ती 32. विजयासाठी अजूनही 35 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 35 धावा. काहीसा एकतर्फी झालेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. काहीसे औपचारिकता देखील शिल्लक राहिली आहे म्हणता येईल. कारण 7 चेंडू आणि 32 धावा फार मोठं लक्ष आहे. अवघड असं लक्ष म्हणता येईल. या पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. डावकुरा फलंदाज खेळपट्टीवरती येतोय. नवीन फलंदाज काही नक्कीच जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र निर्धाव चेंडू आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 गडी बाद 32 धावा. विजयासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 35 धावा. काहीशी औपचारिकता शिल्लक राहिले आहे की सामना पूर्ण करून घ्यावा कारण अवघड असं लक्ष म्हणता येईल. विजयासाठी फार मोठं लक्ष्याचा पाठलाग करताना साई माऊली संघ अद्याप 32 धावांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज अभिषेक शेवटचं षटक घेऊन येईल. सामना करेल तो उज्ज्वल. इथे मात्र जोरदार फटका. चेंडू सर जातो सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स. सीमा धाव संख्या जाऊन पोहोचते. इथे मात्र पुन्हा एकदा लगातार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू काय पाठलाग सोडत नाहीये. 2 चेंडू झाले. धावसंख्या झाली ती 40. चेंडू काय पाठलाग सोडत नाहीये. लगातार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा लगातार बॅक टू बॅक 3 चौकार.